तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। चला माऊली बसून घ्या। कुंडली वरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गजानन महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव। 22 श्लोक नंबर 47 श्लोक नंबर 47 काढा। श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मो स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् अगापुलः स्वधर्मो आचरणी तरी विषमो तरी पाहावा तो परिणामो कलये देवे। जय सुखाला घ्या अपपया निंबच्याती धनंजया ते कडवटपणा तयाच्या उगीजेना फळयाच्या कडी ते पाता समोडे ऐसी त्याजिले तरी जोडे तैसे के गोमटे ते स्वधर्म सांकटू देखो निघाला तरी कडू तरी मोक्ष सुरवाडो अंतरला की आणि आपली माये खूप जरी आहे तरी जिजे ते नोयसने कुळी की ते जिया पराव्या रंबेवण्या बरव्या तिया काय कराव्या बाळके तेने अगा पाणी होवे तुपी गुण की राहे परी मेना काय होय असने तेते पै आगया जगा विख ते विकटिया पियुक आणि जगा गुळ ते देक मरण तया म्हणून जे वीत जेने पिठे संसाराची धरणे क्रिया कठोर तरी तेने तेची करावी तेरा पराचा पडविया ऐसे होईल टेक लिया पायाचे चालणे डोया केले जैसे या लागी कर्म फुले जे जाती स्वभावाचे आले ते करी तेने जिंकले कर्म बंधाते आणि स्वधर्मचे पाळावा परधर्म तो गाळावा आणि मुली पांडवा नगीची मा तरी आता दुष्ट होई तो कर्म करणे गाठाई आणि करणे देता आहे आवासवादी सहजम कर्म कौन्तेय सदोषर्मिपि न त्यजते सर्वारंभा हि दोषेण दुर्मेनाग्रीरिवाभृतः मनोनि बलते कर्मी आयासु जरी उपकर्मी तरी काय स्वधर्मी दोषु सांगे अगाऊ वाटा चालावे तरी पायाची शिनवावे नाराने धावावे तरी तेची पैशिळा का सिदोरिया दाटणे एक धनंजया परिते वार्ता विसावया ते गेपे एरवी नानी भुसा कांटाई सोसू सरिसा तेची रंगन श्वास मासा तेची हवी मधी दळाच्या घुसळणा व्यापार सारखे चिंचक्षणा वाळवे टिळा खाना गाळणे एक पैत्य होम देवाया कासेरांगी सुवाया कुंता दुंदनया साने तेची परिधर्म पत्नी गांडली पोषिता जरी एक ओढी तरी का परवडणे आगावी अंगा आगा पाठी लागला घाई मरण चुकेची पाही तरी समोरला काय आगळे न कीजे आकुळ स्त्री दांड्याचे आहे परघर निघाले तरी साये तरी सपनीचे वाये सांडले की तैसे आवडते करणे नरपजे शिनल्या विने तरी भीत बारे कोणे बोले भारी परी थोडेची अमृत घेता सर्वस्व वेचा कांड सुता जेने जोडे जीविता अक्षयत्व तेर काया मोले वेचुनी विष विहाय घेऊनी आत्महत्येशी निमोनी जायाचे जेने तैसे वाचुनी इंद्रिये वेचुनी आयुष्याचे निधे सांचला पापी हनाये दुःखा वाचुनी म्हणून करावा स्वधर्मो जो करिता इरोनी धर्मो उचित परिमनो पुरुषार्थ राजो या गाणे कीर्ती स्वधर्माची राठी ना विसंबजे संकटे सिद्ध मंत्र जैसा का नाव जैसी बुद्धी महारोग दिवैषधी ना विसंबेच्या बुद्धी स्वकर्म येत मग याच्या कपितुजा स्वकर्माच्या महापूजा तोषला ईशुकम राजा झाडा करुणी
शुद्धत्वाच्या वाटा आणि आपली उत्कंठा हो स्वर्ग काळ उगायशी दावे जे वैराग्याने बोले मागा संस्कृती रूप केले किंबहुना ते आपले मिळवे खागे मग चिंतले आहे होय पुरुष सर्वत्र जसा होय का झालाय जे लाये ते आता सांगो असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म सिद्धी परमा संन्यासेनाधिगच्छति तरी देहादिके संसारे सर्व मांडले सिद्धी तुंडले चेतना तुडे वावगुरे वारा जैसा पै परिपाकाचे वेळे फळ देते ना देटू फळे न धरे तैसे स्नेह सर्वत्र होय पुत्र वित्र कलत्र ते झाले असे तंत्र माझे न मने पात्र विषाचे जैसे हे असो विषयात बुद्धी बोलली ऐशी माग होती पावले घेऊन एकांती हृदयाचे निगे अंतकरण बाह्य येता त्याचे आन मोडे समर्था बेन दासी जैसे तैसे एकाचे मुठी माझे वडे चित्त किरीटी करुणी की आत्मयाचिया तेव्हा दृष्टा दृष्ट स्पृहे निर्मने तेजचे आहे आगे दडपले आदेश घालीचे जैसे म्हणून निमतल्या मानसी प्राणा सोनुजा पैसी किंबहुना त्वाची भूमिका पावी अन्यथा बोध आखवा मावळून त्या पांडवा बोध मात्रेचे जीवा ठावो भवय गर्वणीचे सरे त्याचे भोगे प्राचीन पुरे नवे तवा नुपुरे काहीच करू ऐसे कर्म साम्य दशा होय ते तो विरेशा श्री गुरु आपेसा भेटेची गा रात्रीची चौपहारी वेचल्या उधारी डोळ्यात मारी मिळे जैसा काय येऊन फळाचा घडू पारुशेवी केळीची वाढू श्री गुरु भेटू करी पाडू भूपतू तैसा अलंकिल्या पौर्णिमा उनीव सांडी चंद्रमा तैसे होय विरोत्तमा गुरु कृपा तया तेव्हा बोध मात्र असे तो तया कृपा नाशे तिथे रात्री सवेदेशी अंधारे जाय कर्म करता कार्य ऐसे त्रिपुटी ऐसे ते जैसे गाभिनी मारिले तैसे अवधनाशाले नाशे क्रिया त्यागे ऐसा समूळ संभवे संन्यास हा एने मूळ ज्ञान संन्यासे दृश्याचा ठाव जे तपुसे ते तपुजावे ते अपेसे तोची आहे शैल्यावरी पाही स्वप्नाची आतिरा डोई आपण हाती गाई काढू जायचे दैनिने आता जाणे न हे सरले त्या दुःस्वप्न चाला ज्ञात्रज्ञे विन दिशकाच मुसावाचे जारीसा परतो नेल्या विरेशा पाते पण जैसा पाता टाके तैसे नेणे गेले ते जाणे नेले मग निष्क्रिय उरले मात्रची तैसे स्वभावे धनंजया नाही कोणाची क्रिया म्हणून प्रदादुया निष्कर्म ऐसा ते आपुले आपण पे असे तेची होणे वरपे तरंग का वायुलो पे समुद्र जैसा तैसे नवनी पूजे निष्कर्म सिद्धी जाणीजे सर्व सिद्धी ससाचे परमईचे देवळाची कामा कळसू परमगंगेचे सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू सोळावा जैसा ऐशे आपुले नेनने पेडी का जानने ते गिळून आसने ऐशी दशा ते परते काही निपजते नाही म्हणून म्हणजे पायी परमसिद्धी ते परिचिती आत्मसिद्धी जो कोणी भाग्य विधी श्री गुरु कृपा लब्धी काळी पावे सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मेह समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परः उदय जताचे दिन करो प्रकाश याते अंधारो का दीपासवे कापरू दीपूची होय त्या लवणाची कणिका मिळत घेऊ उदका उदकची ओनी देखा टाके जेवी का निद्रित देवया स्वप्नेची सिंगवाया तावनी आपण पया मिळे जैसा तैसे दया कोणासी देवे गुरुवाक्य श्रवणाची सवे दैत्य गिळून विसंवे आपण या वृत्ती कानावचनाची भेटी कर्जाची पैकी वस्तू होऊन उठी कवनी पुरो दयासी मग करणे हे बोली जेलेची कवने आकाशेने जाणे आहे म्हणून त्याशी काही त्रिशुद्धी करणे नाही पर्यायशी जरी काही नवे जया एरवी स्वकर्माची निवडणी काम्य निषिद्धाचा इंधने रजतमे खीर दोने जाळिले आधी पुत्र वित्र परलोको याती चाबिलाको घरी होय पायकू येई झाले इंद्रिय शैर्या पदार्थी रिगता विटाळली होती ते प्रत्याहारा तीर्थी नालिली आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पण बळ घेऊन गेले आदळ वैराग्य पद ऐशी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी ते सामुग्री खीरपुरी मेळविले आणि त्याची समयी सद्गुरु भेटले पायी ते
ठेवीची ती काही वंचित ना हरी ओखद केत घेऊ काय लाभे आपला ठाऊ का होते जतांची दिव मध्यान्न होय सुशेत्रियाने ओटले विजयी केले गोमटे तरी आलोट फळ भेटे परी वेळेची गा जोडला प्रार्ग बांधळू मिळला सुसंगाचा मिळू तरी पैसे वाचळू लागेची की तैसा वैराग्य लाभला परी सद्गुरु भेटला जीवी अंकुर फुटला विवेकाचा तेने ब्रह्म अवघाची भ्रांती एक प्रतिते गाडी केली परितेची जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचे निकाम सरे जेत या तिन्ही अवस्था पोटी जिरवे जे का किरीटी या यज्ञासीची दिटी जे दे वस्तू ऐके एकाचे कैकपण सरे जे आनंद करून विरे आईची नुरे उरे जे काही गा ते ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची ओढणी असणे तेने कर्मतेने विपजे काय गुपेलियास पासी वैराग्य पडसी ते तृप्ती प्रतिसी लाये जेवी तैसा वैराग्य ओलावा विकासा तो दिवा गाडीची तो तरी बोली आत्मवृद्धी एवढी योग्यतेची सिद्धी जयाच्या अंगी वरून दिलेले जाणे तो जेणे कर्मे ब्रह्मा कोणे करिगा सुगम त्या कर्माच्या वर्मा ऐक सांगो बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषो युधश्च तरी गुरु दाविल्या वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा येऊनी आमळकटा बुद्धीची तेने मग रावणे उघडली प्रभा चंद्रे आली गेली तैसे सुशब्दे जडले आपण या बुद्धी सांडून पुढे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी बंद त्यागे स्वचिंतनी पडली तैसी आणि ज्ञानायसी विवार नेवो नेवो निरंतर इंद्रिय केले तोर शब्दाधिक जे जे रश्मी जाळ काढलिया मृग जडया तैसे व्यक्तीचे तया पांचाई केले निरतात्माच्या ना काढल्या की जे वमना तैसे ओगविले समासना इंद्रिय विषयी मग प्रत्यावृत्ती छोटे लावली गंगेची तटे ऐसी प्रायचित्ते दोटे केली येणे पाठी सात्विका देतेने शोधारले ते करणे मग म्हणे शिवण धारणे मिळविले देवीची प्राचीन निष्ठे भोगीशी येऊनी भेटे तेथ देखल्या ओकटे द्वेषू न करी ना गोमटेची विपाये ते आणून फुलासुये त्या लागी नवय साविलाशो या परिविष्टानिष्ठी राग द्वेष किरीटी तजनी गिरी कपाटी विपुंजी वसे विवेक्ते से विलग्वांशे यत वाक्वाय मानसाः ध्यान योग परो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः गजबजा सांडलिया वसवी वनस्थळिया अंगाच्या चिमांद्या एकलिया शब्दमादी खेळे न बोलण्याची चावळे गुरुवाक्याचे निमिळे नेणे वेळू आणि अंगाबळे यावे ना तरी सुधा जावे का जिभेचे पुरावे मनोरथ भोजन करिता विकी या तिही ते न लेकी आहारी किती संतोषी मापन सुये आसनाचे पावके अर्पता प्राणोपोके याची बाग मोटके शयनाशी आणि परपुरुषे कामिली कुळवतू अंगण घाली निद्रालशा मोकली अशन तैसे दंडवताचे प्रसंगे भुयन अंग लागे वाचुनेरनेगे राश्य देत देह बिनपाव पुरते राटवी आता पाह्यांते किंबहुना पेथे सबाह्य केले आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखोने दिविरा तेत का वाग व्यापारा आकाशु असे ऐसे ने देह वाचा मनस हे जीवने बाह्य प्रदेश आगळ्या आकाश ध्यानाचे तेने गुरुवाक्य उठविला बोधुनीचे आपला न्याय आती घेतला हरिसी जैसा पैध्याता परची परी ध्यान रूप वृत्ती माझारी देत्व गे अवधारी ध्यान रूपी गा एत ध्यान गे ज्ञाता यातिहि एकरूपता होय तो पंडुसुता कीजे तेगा मनोनी तो मोक्षो आत्मज्ञानी झाला दक्षु परिपुढा सुखी पक्षो योगाभ्यासाचा अपान रंध्र या माझारी धनंजया पाशणी पिडुनिया कावरूड मूळ आकुंचने देवनी तिने बंद करुणी एकवद आयुर्वेदा कुंडलिनी जागोनी मध्यमा विकासुनी आधारादि भेदने आज्ञावरी सहस्रदाचे मेघू तुळशी वर्षणी चांगू तो मूळवरी ओगो आनुनिया नाचता पुण्यगिरी चित्तैर गापरी मनपणाची चित्तपुरी वाढुनिया जालिया योगाचा गळा मेळावा सुनिया पुढा ध्यान मागिला स्वयंभ केले आणि ध्यान योग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी पेटी ओवाया निर्विघ्ने आदिची तेने विरागते सारिका जोडून ठेवला सखा तो आज्ञाची भूमिका सवे चाले
पावेचे दिसे टवरी जिथे संडी दीप जरी तरी काय अवसरी देखावया तैसे मोक्षी प्रवर्तया वृत्ती ब्रह्मी जायलया तव राज्याचे भंगू खायचा म्हणून सर्वभाग्य ज्ञानाभ्यास सौभाग्य करुणे जाला योग्य आत्मलाभा ऐशी वैराग्याची अंगी भानुया वज्रांगी राजयोग तुरंगे आरूढला वडियाड पडले दिटी साने तोर निवटी ते बळी विवेक मुठी ध्यानाचे खांडे ऐसेने संसार नांतो अंधारी तो सूर्य तैसासी जातो मोक्ष विजय श्रेय विरे तो वावया लागे अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्ममा शांतो ब्रह्म भूयाय कल्पते ते शाडवायाले दोष वैरीचे थोपटले या माझी पहिले देहांकारो जो न मोकली मारुनी जीवो नेते उपसवावनी विचंबडती कोडा गालणे आडांचिया त्याचा देह दुर्गहारा उडून गेला तो वीरा आणि बळ हा दुसरा मारिला वैरी तो विषयाचे नाही तो गुणे वरी भावे जेने प्रता स्थावे सर्वत्र जगा तो विशेषाचा थावो आज्ञा दोषाचा राहो तरी ध्यान खडगाचा भाव साहेल खांचा आणि प्रिय विषम प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती तरी गालने बुंती अंगी जो वाजे जो सन्मार्ग भुलवी मग धर्माच्या आडवी सुने वाघा सापडवी नरकाधिका तो विश्वासी मारिता रिपू निवडला घातला दर्पू आणि जयाचा हा कंपो तामसांसी क्रोधाय समाधुको जया देखा परिपाको वरिजे तवा त्रिको ऋतू होजो तो काम कोणीची काही ऐसे गेली पायी तिची क्रोधाची सहज झाले मुळाचे तोडणे जैसे होय का शाकोदेशे काम नाशिले नाशे तैसा क्रोधो म्हणून काम वैरी झाला ते ठाणोरी येत सरली वारी क्रोधाची आणि समर्थो आपला खोडा शिवनिवासी जैसा ओढा तैसा बुद्धोनी कावगडा परिग्रहो तो माताची पालवरी अंगाऊन घालवी जीवे दांडी घेवी ममत्वाची शिष्य शास्त्रात विलासे मठातील मुद्रेचे विषय घातले आते फांसे निसंगने जेने घरी कुटुंब बने सरे तरी वनी वनी घेऊन अवतरे नागवी आई शरीरे लागला आहे ऐसा तुझे योग परिग्रह त्याचा फिरून ठावो भव विजयाचा उत्साह भोगीतसे जो तेता आवाज आगवे ज्ञानाची जे मिळावे ते कैवल्य देशाचे आगवे राहो जैसे आले तेव्हा समग्र ज्ञानाची तांब्या उगावणी तया परिवार ओवनिया राहत अंगे प्रवर्तीचे राजबिंदी अवस्था वेद प्रमदी किजत आहे प्रतिपदी सुखाचे लोन पुढा बोधाची कांतीवरी विवेकु दृश्याच्या मांदी सारी योग भूमिका आरती करी येती जैसिया येतर होते सिद्धीची अमेले प्रत्येक प्रसंगी ते पुष्पवर्षांगे नाहतसे तो ऐसे ब्रह्माख्या सारखे स्वराज येता जवळके जळंबीत आहे हरिके तिन्ही लोक तेव्हा वळिया का मैत्रिया त्याची माझी मनावया समानता धनंजय आवरेचे ना हे ना भले पिणे व्याजे तो दयाचे म्हणे माझे नावडेल का तुझे अद्वितीय झाला पै आपल्या एकी सत्ता सर्वे कवणे पंडू सुता कैन लगती ममता धाडिली तेने ऐसा चिंत्या वर्ग आपा अंड्याचे जग आपे सायोग तुरंग स्थिर झाला वैराग्याचे गाळले अंगी त्राण होते भले हे नावे कडिले तेव्हा खरी आणि निवटी ज्ञानाचे कांडे हे तुझे नाहीचे पुढे म्हणून आत्वा सुडे वृत्तीचाई जय श्री रसोषद खरे आपले काज करुणी पुरे आपण ही नुरे तैसे होतसे जे कोणी टाकून ठाऊ ठावता तिथे पाहो ऐसा ब्रह्म सानिक्षे ठाऊ अभ्यासू सांडे गडता मोद होईशी गंगावी गुसानिका जैशी कामिनी कांतापाशी स्थिर होय नाना फळती वेळी केळीची वाडी माटुळी कावा पुढे वळे मार्गू जैसा तैसा आत्म साक्षात्कारू होईल देखोनी गोचरू ऐसा साधना तेरू हळूची टेवी म्हणून ब्रह्मेशी तया ऐक्याच्या समुधनंजया होतसे ते पाया ओठ पडे मग वैराग्याची मुंदुळक जे ज्ञानव्याचे वार्धक्य योग फळाचाही परिपाक दशा जे का ते शांती पैगा सुभगा संपूर्ण त्याचे अंगा ब्रह्म वावया जोगा होय तो पुरुष उन्हे उन्हे चतुर्दशी जेतुले उन्हे पंचशेषी सावळी जैसी 15वी वाणी सागरी पाणी वेगे संचते रूप गंगे निर्निश्चय जीवगे तै समुद्र जैसा ब्रह्मा आणि ब्रह्म होती योग्य ते तैसा पाडू आहे तेची शांतीचे लवलाय होय तोगा पैत्येची होणी विना प्रगती आली ती ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाण योग्यता येत ब्रह्मभूता प्रसन्नात्मा न शोचते न कांक्षते
समः सर्वेषु भूतेषु मद्भक्ति लभते पराम ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषे जो मग पंडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी वैशी निपजे रससोय तो तापोये जाय दैते कावय प्रसन्न जैसे नाना भरतिया लग बघा शरदकाळी सांजे गंगा का गीत राता बघा उठू पडे ऐसा आत्मबोधी उद्यमो करिता होय जो श्रमो तो जेथे समूहोनी जाय आत्मबोध प्रशस्ती येते जशेची ख्याती ते भोगितसे महामती योग्य तुगा तेव्हा आत्मत्वे सोचावे काही पहावया कामावे हे सरळे समभावे परितीतया उद्या येता गवस्ती नाना नक्षत्र व्यक्ती आर जीवती दीप्ती अंगिका